नमस्कार मंडळी मी गणेश ठाकरे महाराष्ट्र नेता या चॅनलवरती आपलं सहर्ष स्वागत आहे. मंडळी, सुरुवातीला एकनाथ शिंदेने शिवसेना सोडली. कुठेतरी सत्र होतं की नाराजीचं, म्हणजेच पक्षांतर्गत नाराजी आहे. आता देखील तेच कुठेतरी चर्चा होताना दिसत आहे. तशाच पद्धतीची पक्षांतर्गत नाराजी आहे असं सुद्धा बोलले जात आहे. आणि प्रामुख्याने उद्धव ठाकरेवरती अनेक नेते किंवा कार्यकर्ते नाराज आहेत असं सुद्धा बोलले जाते. आणि दुसरा विषय म्हणजेच आदित्य ठाकरेने ज्या पद्धतीने संजय राऊतची कॉलर पकडली असं देखील माध्यमातून बोलले जाते. आता ही खरंच कॉलर पकडली का? उद्धव ठाकरेवरती पक्षांतर्गत नाराजी आहे का? नेमकं कारण काय? आणि या शिवसेनेची परत तिसरी शिवसेना होणार का? म्हणजे संजय राऊत शिवसेनेला सोडणार का? यामागे खरी सत्यता काय आहे, किती सत्यता आहे, याचीच माहिती घेणारा हा व्हिडिओ. नक्की चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. म्हणजे ज्या अर्थी एकनाथ शिंदेने शिवसेना सोडली, पक्षांतर्गत नाराज्या, कार्यकर्त्यांना भेट दिली जात नव्हती किंवा कार्यकर्त्यांना जसा पाहिजे तसा फंड दिला जात नव्हता किंवा शरद पवार यांचे जे काही नेते असेल ते उद्धव ठाकरेला भेटू देत नव्हते, अशा पद्धतीची चर्चा एकनाथ शिंदे यांच्या माध्यमातून घडवण्यात आली होती. आणि पक्षांतर्गत नाराजी होती असं सुद्धा बोललं होतं. त्यानंतर एकनाथ शिंदेने वेगळी शिवसेना त्या ठिकाणी तयार केली, आपले आमदार वगैरे घेऊन सत्ता स्थापन केली, 2.5 वर्ष मुख्यमंत्री पद सुद्धा घेतलं. आणि त्यानंतर आता परत चर्चा आहे, त्यामागे देखील तसेच कारण आहेत. ज्या पद्धतीने आदित्य ठाकरेने संजय राऊतची कॉलर पकडली असं सुद्धा बोलल्या जाते, यामागे सुद्धा तसेच कारण आहेत. आता तुम्हाला आठवत असेल की ज्या पद्धतीने जिल्हा परिषद पंचायत समितीच्या अंतर्गत ज्या काही निवडणुका झाल्या त्या दरम्यान अनेक नेत्यांचं म्हणणं होतं की उद्धव ठाकरे किंवा आदित्य ठाकरेने कोणत्याही प्रकारची सभा घेतली नाही, कार्यकर्त्याला सुद्धा भेट दिली नाही. त्या कारणाने मोठ्या प्रमाणात पराभव हा आदित्य ठाकरे किंवा उद्धव ठाकरेच्या माध्यमातून शिवसेना गटाला बसला असं कार्यकर्त्यांचं म्हणणं आहे, असं सुद्धा बोललं गेलं. आणि त्यानंतर एक महत्वाची बैठक घेण्यात आली. त्या बैठकीला नाव देण्यात आलं होतं की टायगर, असं काहीतरी नाव देण्यात आलं होतं. या बैठकीच्या अंतर्गत अनेक नेत्यांनी आपली खदगद बाहेर काढली. अनेक नेत्यांचं म्हणणं होतं की पक्षांतर्गत कुठेतरी कुरघोडी चालू आहे, आमच्यावरती उद्धव ठाकरे यांचं विशेष ध्यान नाही किंवा आम्हाला डावलल्या जाते, अशा पद्धतीची भावना एकंदरीत कार्यकर्त्यांच्या माध्यमातून व्यक्त झाली. आणि त्यानंतर आदित्य ठाकरेने सुद्धा संजय राऊतवरती आपला जे काही राग असेल तो काढला. संजय राऊतची कॉलर पकडली असं सुद्धा बोललं गेलं, कारण तर त्याच्या मागे कारण सुद्धा तसेच होते. आता ज्या पद्धतीने काकाला म्हणजे शरद पवार यांना जे काही परिषदवर पाठवण्यात आलं होतं किंवा राज्यसभेवरती पाठवण्यात आलं होतं, त्या अंतर्गत आदित्य ठाकरेंचं म्हणणं होतं की ज्या पक्षांचे कार्यकर्ते किंवा बहुमत जास्त आहे अशाच पक्षांचा नेता हा राज्यसभेवरती जाईल. परंतु संजय राऊतनं परस्पर या शरद पवार यांचं नाव समोर घेतलं किंवा काढलं. त्या कारणाने अनेक नेत्यांच्या माध्यमातून तशा चर्चा होत्या की संजय राऊतनी कदाचित शरद पवार यांचं नाव घ्यायला पाहिजेत नव्हतं. आणि आदित्य ठाकरेंचं सुद्धा तेच म्हणणं होतं, कदाचित आपल्या पक्षाचे बहुमत जास्त असताना सुद्धा आपल्या पक्षातील नेता हा राज्यसभेवरती गेला पाहिजेत असं आदित्य ठाकरेंचं म्हणणं होतं. साहजिक आहे की पक्षाचं बहुमत जास्त असल्याकारणे किंवा पक्षाची गलिमा आपल्याला कशी सांभाळता येईल याची गरज प्रत्येक पक्षाला असते. परंतु संजय राऊतची जी काही नाराजी असेल ती आदित्य ठाकरेंनी दाखवून दिली. एकंदरीत काय तर पक्षाच्या अंतर्गत कुठेतरी नाराजी आहे आणि आदित्य ठाकरेंनी कदाचित कॉलर पकडलेली असावी. त्या कारणाने संजय राऊत परत काँग्रेसमध्ये जातात का किंवा राष्ट्रवादी पक्षात जातात का, कोण्या अलग पक्षात जातात का किंवा बाहेर पडतात का, त्यांच्यासोबत जे काही गट निर्माण झालेले, आदित्य ठाकरे यांचा एक गट तर संजय राऊत यांचा एक गट, त्यांच्यासोबत जे काही नेते असेल ते बाहेर पडतील का, अनेक प्रश्न सध्या विचारले जात आहेत, नेमक्या शंका काढल्या जात आहेत. आता या संदर्भात नेमकं तुम्हाला काय वाटते कमेंट करा. व्हिडिओ आवडला तर लाईक आणि शेअर करायला सुद्धा विसरू नका. जय शिवराय.